In progress. नमस्कार. इंग्लिश विथ मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज धडा 5वा लेसन 5. मागच्या भागामध्ये आपण साध्या वाक्याचे भाग बघितले आहे. तोच विषय आपण कंटिन्यू करत सर्वनाम आणि विशेषण बद्दल अजून माहिती घेणार आहोत. तर साधं वाक्य इन्क्लूड करते बॉयज शर्ट इज ग्रीन. मुलाचा शर्ट हिरवा आहे. इथे बॉईज आहे ते नाउन आहे आणि ते ओनर दाखवतो, त्याला पॉझेसिव्ह नाउन म्हणतात. शर्ट पण नाउन आहे, ते सब्जेक्टचा रोल प्ले करते, त्याच्याबद्दल हे सेंटेन्स आहे. राईट. इज आहे हे वर्ब आहे, लिंकिंग वर्ब म्हणतात त्याला. आणि ग्रीन आहे त्या शर्ट बद्दल माहिती देत आहे, त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. विशेषण आहे ते नाउन बद्दल माहिती देतं. मग ते नाउन सब्जेक्टचा रोल प्ले करत असेल किंवा ऑब्जेक्टचा असेल, कर्ता असेल किंवा कर्म असेल. पण जर अजून माहिती मिळत असेल त्या शब्दामुळे तर त्याला विशेषण म्हणतात, इंग्लिशमध्ये ऍडजेक्टिव्ह म्हणतात. तर गेल्या भागात आपण बघितलेलं आहे सब्जेक्टच्या ठिकाणी जे प्रोनाउन इंग्लिशमध्ये वापरले जातात ते आहे आय, यू, ही, शी, इट सिंगल वचनी, आणि अनेक वचनीमध्ये वी, यू, दे. पण हेच जर आपल्याला ऑब्जेक्ट वापरायचं असेल तर त्याचा फॉर्म चेंज होतो. मी, अस, यू, हिम, हर, देम, इट. जर फर्स्ट पर्सन आहे ही व्यक्ती मी करणार, सेकंड पर्सन असेल तो यू करणार, आणि फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तर ते करणार अस. सेकंड पर्सन मध्ये मेल असेल तर तो हिम करणार, हिम होणार त्याचं. फिमेल साठी हर, आणि प्लुरल असेल तर देम. ओके. आणि बाकी ठिकाणी सिंग्युलर साठी इट वापरतात. तर इथे मी उदाहरण दिलेली आहे. दिस टॉपिक इज डिअर टू मी. हा विषय मला खूप प्रिय आहे. कॉल अस, आम्हाला बोलवा. पण आपण फोन कॉल करायचा असेल तर आपण सांगतो की कॉल अस, की आम्हाला कॉल कर. दिस प्राइज गोज टू यू. हे बक्षीस तुला जातं. कन्वे माय रिगार्ड्स टू हिम. आमचा नमस्कार सांग त्याला. वी विल गिव्ह हर ए गिफ्ट. आपण तिला गिफ्ट देऊ. आय टोल्ड देम नॉट टू कॉल मी ड्युरिंग माय एक्झाम. मी त्यांना सांगितलं मला एक्झामच्या टाइममध्ये कॉल करू नका. इट साठी आहे आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट. मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. हे सर्व जे आहे तिथे आपण ऑब्जेक्ट मध्ये काय प्रोनाउन वापरले त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. मी, अस, यू, हिम, हर, देम, इट. हे आहेत ऑब्जेक्ट प्रोनाउन. आता यूचं यूज राहतं, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला वाटतं यूचं यूज राहतं मग हिचं पण हीच राहतं. नाही, हे लक्षात तसंच्या तसं लक्षात घ्यायचं आणि वाक्याच्या रचनेनुसार आपण ही वापरायचं की हिम वापरायचं ते ठरवायचं. आता हे झालं ऑब्जेक्टचं प्रोनाउन. तर पटकन मी परत वाक्याच्या रचनेकडे येते आहे. तर आपण ऑलरेडी सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. त्या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट होतं. कर्ता, क्रियापद आणि कर्म होतं. आय एट ए मँगो. जर व्हिडिओ बघितला नसेल तर मागचे व्हिडिओ बघा. तर दुसरी रचना असते पॅसिव्ह स्ट्रक्चरमध्ये, त्याला पॅसिव्ह व्हॉइस म्हणतात. त्याच्यामध्ये आधी कर्म असतं, मग क्रियापद आणि मग कर्त्याचा उल्लेख असतो. तर ह्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुद्धा आपण हे ऑब्जेक्ट प्रोनाउन वापरतो. त्याच्यासाठी मी इथे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस बद्दल सांगत आहे. तर उदाहरण बघूया आपण. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण सिंपल बोलतो
दे डेकोरेटेड दिस गिफ्ट. ओके, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होणार दिस गिफ्ट वॉज डेकोरेटेड बाय देम. आय प्रिपेअर्ड द डिनर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये इथे सब्जेक्ट मध्ये प्रोनाउन आहे तर आय वापरलेला आहे. आणि जेव्हा ऑब्जेक्ट मध्ये येतं तेव्हा मी वापरलाय. राईट, द डिनर इज प्रिपेअर्ड बाय मी, कारण इथे आपण लिहिलेलं आहे ऑब्जेक्ट मध्ये जर प्रोनाउन वापरायचं तर मी वापरायचं. आता हे झाले ऑब्जेक्ट प्रोनाउन. मराठीमध्ये हे शब्द आपल्याला माहिती आहेत, माझा माझी माझं, तुझा तुझी तुझं. अजून फॉर्मल बोलायचं असेल तर तुमचा तुमची तुमचं बोलतो. त्याच्यासाठी सेकंड पर्सन साठी मेल साठी आपण त्याचा त्याची त्यांचं करतो. फिमेल असेल तर तिचा तिची तिचं करतो. आपला आमचा आपली आमची आपलं आमचं त्यांचा त्यांची त्यांचं हे शब्द आपल्याला माहिती आहेत. हे काय दाखवतं तर ओनरशिप दाखवतं. ओनरशिप म्हणजे पॉझेसिव्ह नाउन्स जर आपल्याला दाखवायचे असतील तर आपण प्रोनाउन पण नाही वापरत आणि ऑब्जेक्ट प्रोनाउन पण नाही वापरत. त्याच्यासाठी दुसरे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आहेत. ओके, तर फर्स्ट पर्सन असेल तो माइन बोलणार, प्लुरल मध्ये आवर्स बोलतो. आम्हीच्या इथे आवर्स येतं. सेकंड पर्सन असेल तर युअर्स आपण म्हणतो. ओके, जर थर्ड मेल पर्सन असेल तर पॉझेसिव्ह प्रोनाउन्स मध्ये हीज शब्द वापरला जातो. फिमेल असेल तर हर्स वापरलं जातं आणि प्लुरल असेल तर देअर्स वापरलं जातं. ओके, एक्झाम्पल मध्ये आहे धिस बुक इज माइन, हे पुस्तक माझं आहे. ओके, इथे आपण आय ने वापरलेलं आहे, मी पण नाही वापरलेलं आहे. ते आपण पॉझेसिव्ह नाउनचा फॉर्म आहे माइन. धिस बुक इज माइन, धिस हाऊस इज आवर्स, हे आपलं घर आहे. दॅट जॅकेट इज युअर्स, ते प्लुरल एस लागलेलं आहे पण हे प्लुरल नाही, हे नाउन आहे, पॉझेसिव्ह प्रोनाउन नाही. दॅट जॅकेट इज युअर्स, दॅट हॅट इज हीज, ती त्याची टोपी आहे. दॅट स्कार्फ इज हर्स, तो स्कार्फ तिचा आहे. दोज जॅकेट्स आर देअर, ती जॅकेट त्यांची आहे. आता इथे प्लुरल आहे वापरले दोज जॅकेट्स, एकापेक्षा जास्त आहे तर हे वर्ब आणि प्रोनाउन पण प्लुरल फॉर्म वापरलं जाईल. ओके, तर देअर्स हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि करेक्ट शब्द वापरायचा. माय वापरायचा की माइन वापरायचा, तर माय आहे तो डिफरंट कॅटेगरी आहे. ते शब्दाच्या ते जे ऑब्जेक्ट आहे त्याच्या आधी येणार. ओके, तर आपण परत पॉझेसिव्ह प्रोनाउन्स एक्झाम्पल बघूया. दॅट पेन इज माइन, तो पेन माझा आहे. दिस हाऊस इज आवर्स, हे आपलं घर आहे. दॅट फोन इज हिज, तो फोन त्याचा आहे. दॅट फोटो इज हर्स, तो फोटो तिचा आहे. दॅट हाऊस इज देअर्स, ते घर त्यांचं आहे. तर इथे माइन, आवर्स, हिज, हर्स आणि देअर्स, ओके, हे ट्रिकी शब्द आहेत, ते लक्षात घ्या. आणि हे जे शब्द आहेत ते कम्स ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. हे झालं पॉझेसिव्ह प्रोनाउन्स. ओके, पण कधी कधी शब्द जो ओनर आहे तो आपल्याला आधी दाखवायचा आहे, ऑब्जेक्टच्या आधी दाखवायचा आहे, तर त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणतात. ते ऑब्जेक्टच्या बद्दल इन्फॉर्मेशन देतं, इंडिकेटिंग इट्स ओनर, तर त्याला पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतात. इट कम्स बिफोर दॅट ऑब्जेक्ट इंडिकेटिंग इट्स ओनर, कोण आहे, कोणाचा आहे तो ऑब्जेक्ट. तर इथे वाक्य आहे नेम इज वीणा, कोणाचं नेम तर हर नेम इज वीणा, तर हे इथे हर आहे ते पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. okay. तर आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन बघितलं.
आता आपण पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय वापरले जाणार ते बघणार. फर्स्ट पर्सन असेल तर तो माय वापरणार, की त्याच्यासाठी माय शब्द आहे. फर्स्ट पर्सनच्या पॉझेसिव्ह ओनरशिप दाखवायचं असेल तर माय. सेकंड साठी युअर, त्याच्यासाठी हीज, तिच्यासाठी हर, तिचं असेल तर हर, ॲनिमल वगैरे असतील तर थिंग्स असतील तर इट्स. फर्स्ट पर्सन प्लुरल साठी आवर आणि थर्ड पर्सन प्लुरल साठी देअर. ओके, इथे एस नाही आहे. ओके, हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे ते, जे ओनरशिप दाखवतं. इट कम्स बिफोर द ऑब्जेक्ट इंडिकेटिंग इट्स ओनर. पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. तर एक्झाम्पल काय आहे? दिस इज माय बुक, हे माझं पुस्तक आहे. इज दिस युअर फोन, हा तुझा फोन आहे. दॅट इज हिज कार, ती त्याची कार आहे. आय मेट हर ब्रदर, मी तिच्या भावाला भेटलो. आता इथे जे ऑब्जेक्ट आहे बुक, त्याचा ओनर आहे माय, फोन युअर, कार हिज, ब्रदर हर ब्रदर. ओके, हे ऍडजेक्टिव्ह आहेत. द कॅट लिक्ड इट्स पॉ, पॉ कोणाचा आहे? इट्स, कॅटचा आहे. इट्स वापरणे. दिस इज आवर हाऊस, हाऊस कोणाचा आहे? आपला आहे. आवर हाऊस हे ऑब्जेक्टच्या पहिल्या आधी येतं. देअर बॅग्स आर हिअर, बॅग कोणाच्या आहेत? त्यांच्या आहेत. देअर बॅग्स आर हिअर. धन्यवाद.